विचार करा, आपल्या स्वयंपाकघरातल्या मसाल्याच्या डब्यात असं काहीतरी आहे जे फक्त जेवणाची चव नाही तर आपलं अख्खं आरोग्य बदलून टाकू शकतं. हो, आणि आज आपण दालचिनीच्या याच छुप्या शक्तीबद्दल बोलणार आहोत. आता हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल नाही का, पण हे अगदी खरंय. विचार करा, रोज फक्त 1 इंच दालचिनी आणि शरीरात जणू काही जादू घडते. पण ही जादू नक्की आहे तरी काय? चला मग एक एक करून दालचिनीची ही सगळी रहस्य उलगडून पाहूया. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं रहस्य, दालचिनीमध्ये रक्तातील साखरेला कंट्रोल करण्याची एक जबरदस्त ताकद आहे. इतकी की तिला नॅचरल इन्सुलिन असंही म्हटलं जातं. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय हे बघावं लागेल. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं शरीर रक्तामधली साखर एनर्जीसाठी किती चांगल्या प्रकारे वापरतं हेच म्हणजे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी. आणि ही जेवढी चांगली असेल ना तेवढं आपलं आरोग्य उत्तम राहतं. अच्छा, मग दालचिनी इथे काय करते? तर बघा, तिच्यामध्ये जे पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स आहेत ना ते आपल्या पेशींना इन्सुलिनसाठी जास्त सेन्सिटिव्ह बनवतात. आणि मग काय होतं? पेशी रक्तातील साखर फटाफट शोषून घेतात आणि एनर्जीसाठी वापरतात. याचा थेट परिणाम म्हणजे टाईप 2 डायबिटीसचा धोका कमी होतो. बरं, हे झालं साखरेबद्दल. आता वळूया दुसऱ्या रहस्याकडे. हे रहस्य थेट वजन नियंत्रणाशी जोडलेलं आहे. कारण दालचिनी फक्त शुगर लेवलवरच नाही तर आपल्या मेटाबॉलिझमवर म्हणजे चयापचय क्रियेवरही काम करते. ती एक प्रकारची नैसर्गिक मेटाबॉलिझम बूस्टर आहे. हो, आपण बरोबर ऐकलं. दालचिनी खरं तर आपल्या शरीराचा मेटाबॉलिझमचा स्पीड वाढवते. आणि मेटाबॉलिझम फास्ट झालं की काय होतं? शरीरातली चरबी जास्त वेगाने जळायला लागते. म्हणूनच तर तिला एक नॅचरल फॅट बर्नर असं म्हणतात. म्हणजे बघा, वजन नियंत्रणात दालचिनीची मदत अनेक बाजूंनी होते. एक तर ती मेटाबॉलिझम वाढवतेच, दुसरं म्हणजे पचनक्रिया सुधारते, त्यामुळे अन्न व्यवस्थित पचतं. परिणामी फॅट लवकर बर्न होतं आणि पोट फुगल्यासारखं वाटणं अशा समस्यांपासूनही आराम मिळतो. चला आता बघूया तिसरं रहस्य. आणि हे थेट आपल्या हृदयाच्या आरोग्याशी संबंधित आहे. असं म्हणतात की दालचिनी आपल्या हृदयासाठी एका सुरक्षा कवचासारखं काम करते. पण कसं? चला पाहूया. इथेच सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे. दालचिनी आपल्या शरीरातलं जे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे म्हणजे HDL त्याला वाढवते आणि त्याच वेळी जे वाईट कोलेस्ट्रॉल आहे म्हणजे LDL त्याला कमी करते. म्हणजे बघा, एकाच वेळी दुहेरी फायदा. आणि हा हृदयासाठी खूपच महत्त्वाचा आहे. आणि जेव्हा हे कोलेस्ट्रॉलचं बॅलन्स साधलं जातं तेव्हा काय होतं? आपल्या रक्तवाहिन्या एकदम स्वच्छ आणि मोकळ्या राहतात. ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि हृदयविकाराचा धोका आपोआपच कमी होतो. ओके, तर आत्तापर्यंत आपण दालचिनीचे 3 जबरदस्त फायदे पाहिले. पण आता आपण त्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी या सगळ्यांपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. एक असं रहस्य जे माहीत नसेल तर फायदा होण्याऐवजी मोठं नुकसान होऊ शकतं. तर प्रश्न हा आहे की दालचिनी खाताना अशी कोणती एक मोठी चूक होते ज्यामुळे आपल्या लिव्हरला म्हणजेच यकृताला धोका पोचू शकतो? आणि आपल्याला ऐकून धक्का बसेल की जवळपास 99% लोक ही चूक नकळतपणे करत आहेत. हो, ही खरंच एक खूप मोठी आणि गंभीर गोष्ट आहे. तर ते मोठं रहस्य दडलंय दालचिनीच्या प्रकारामध्ये. हो, आपण बाजारातून जी दालचिनी आणतो ना ती सगळी सारखी नसते. एक असते सिलॉन दालचिनी, हिला खरी किंवा ट्रू दालचिनी म्हणतात आणि ही वापरायला पूर्णपणे सुरक्षित असते. पण दुसरी आहे कॅशिया दालचिनी, जी आपल्याला सगळीकडे सहज मिळते. प्रॉब्लेम हा आहे की या कॅशिया दालचिनीमध्ये कुमारीन नावाचा एक घटक खूप जास्त असतो आणि तो जर जास्त प्रमाणात पोटात गेला तर आपल्या लिव्हरसाठी धोकादायक ठरू शकतो. मग प्रश्न येतो की किती दालचिनी खावी? तर उत्तर अगदी सोपं आहे. रोज फक्त 1 इंच. हो, फक्त 1 इंच. हे प्रमाण लक्षात ठेवायलाही सोपं आहे आणि आपल्या आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. चला तर मग या सगळ्यातून लक्षात काय ठेवायचं? सगळ्यात महत्त्वाचं, दालचिनी खरेदी करताना नेहमी सिलॉन दालचिनीच घ्या. दुसरं, ती प्रमाणातच खा म्हणजे रोज साधारण 1 इंच. आणि तिसरं, तिचे फायदे विसरू नका. रक्तातील साखर, वजन आणि हृदयाचं आरोग्य या सगळ्यासाठी ती खूप फायदेशीर आहे. तर मग आता सांगा, आपल्या स्वयंपाकघरातल्या या अगदी सामान्य दिसणाऱ्या मसाल्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आता नक्कीच बदलला असेल, हो ना? खरंच किती कमाल आहे की एवढी मोठी ताकद या एका छोट्याशा गोष्टीत दडलेली आहे.